हॅलो फ्रेंड्स, आत्ता टी महामंडळ यांनी एक स्मार्ट कार्ड काढलेलं आहे. बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहिती असेल, पण खूप साऱ्या लोकांना ही गोष्ट अजून माहिती नाही आहे. NCMC स्मार्ट कार्ड स्कीम. हे NCMC स्मार्ट कार्ड जे आहे याच्याशिवाय आता तुम्हाला टी प्रवासातली सवलत मिळणार नाही आहे. म्हणजेच की आत्तापर्यंत जे महिलांना हाफ तिकीट होतं, ज्येष्ठ नागरिकांना फ्री सवलत होती, अशा अनेक सरकारच्या ज्या स्कीम्स होत्या, तर त्या स्कीम्स तुमच्याकडे जर हे NCMC स्मार्ट कार्ड नसेल तर आता त्या स्कीम्स तुम्हाला मिळणार नाहीत आणि मग तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागणार अशी गोष्ट. आता राज्य सरकारने टीचा जो प्रवास आहे तो अधिक सोपा आणि डिजिटल करण्यासाठी ही स्मार्ट कार्डची सुरुवात केलेली आहे असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे कार्ड बँकेच्या टी म्हणजे आपलं जे ATM कार्ड असतं ना, त्याच्यासारखं एक छोटं कार्ड आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगोदरच पैसे भरता येतात, रिचार्ज करता येतो. आणि ह्या कार्डचा वापर कसा करायचा, तर हे जे कार्ड आहे हे बसमध्ये चढताना टच केलं की सहजपणे आपल्याला तिकीट काढता येतं. आता ह्या कार्डबद्दल जे आहे ना, ते बरेचसे गोंधळ आहेत. तुम्हाला हे कार्ड जे आहे हे ऑनलाईनसुद्धा काढता येतं, परंतु आता जे वृद्ध लोक आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांना हे कार्ड काढण्यासाठी ते बस स्टँडवर जात आहेत आणि बस स्टँडवर भरपूर अशा रांगा आहेत. त्या रांगांमध्ये उभा राहून हे लोक हे कार्ड काढत आहे. आता राज्य सरकारने हा जो तुमचा प्रवास आहे तो सोपा आणि डिजिटल करायचा म्हणून ह्या कार्डची सुरुवात केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की या कार्डमुळे रोख पैसे किंवा सुट्ट्या पैशांची जी गरज आहे किंवा जे प्रॉब्लेम आहे तो इथं सुटणार आहे. परंतु आता जसे ह्या कार्डचे फायदे आहेत की तुम्हाला ह्या कार्डमध्ये तुम्हाला 199 रुपयाचा रिचार्ज करायचा आहे आणि 199 रुपयामध्ये तुम्हाला हे म्हणजे 199 रुपयामध्ये तुम्हाला हे कार्ड काढून मिळतं. म्हणजे 200 रुपये तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. प्लस या कार्डमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपये ठेवणं हे अनिवार्य असणार आहे. आता सवलतींसाठी हे कार्ड जे आहे ना हे बंधनकारक केले. म्हणजे ज्या काही महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, वेगवेगळे लोक जे वेगवेगळे सरकारी सवलतींचा लाभ घेत होते त्यांच्याकडे हे कार्ड असणं आता आवश्यकच आहे. या कार्ड काढण्यासाठी 199 रुपयाचं शुल्क आकारलं जातं आहे आणि यामध्ये रिचार्ज 100 रुपयाचा रिचार्ज करता येतो. आता या कार्डचा फायदा असा आहे की बस व्यतिरिक्त तुम्ही मेट्रो, रेल्वे, BEST जे आहे त्या बसमध्ये सुद्धा या कार्डचा वापर तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये जे आता हे तुम्हाला मी कार्डविषयी सांगितलं, परंतु आता दुसरी गोष्ट अशी आहे की हे कार्ड का काढलं असेल, म्हणजे याची गरज काय. दुसरी गोष्ट अशी की जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत तर ते ज्यावेळेस हे कार्ड काढण्यासाठी बस स्टँडवर जात आहेत तर बरेचसे लोक जे आहेत तर ते त्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करत आहेत. जे महामंडळावाले लोक आहेत तर ते आज या, उद्या या, आत्ता नाही नंतर या, 200 रुपयांच्या ऐवजी 250 रुपये घेतले जात आहेत, 300 रुपये घेतले जात आहेत. तर असे जे प्रकरणं आहेत ते या कार्ड काढण्याच्या बाबतीतले समोर येत आहेत. आता दुसरी गोष्ट अशी की जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांचे जे फिंगरप्रिंट्स आहेत, बायोमॅट्रिक आहे, तर ते त्या ठिकाणी मॅच होत नाही आहेत. कारण ज्यावेळेस त्यांनी आधार कार्ड वगैरे काढलं असेल त्यावेळेस त्यांच्या बोटांचे ठसे आणि आत्ताचे वयामानानुसार त्यांच्या बोटांचे ठसे यांच्यामध्ये तफावत येत आहे आणि त्यामुळे त्यांचे जे बायोमॅट्रिक आहे ते होत नाही आहे आणि त्यांना कार्ड मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की सरकारनं मग एकतर डोळ्यांवरती हे बायोमॅट्रिक ठेवावं आणि आणखी म्हणजे की ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा बसेसमध्ये अजूनसुद्धा ऑनलाईन तिकीट प्रणाली आली नव्हती. ऑनलाईन जे तिकीट आहेत ते काढण्यासाठी एवढा प्रॉब्लेम येत होता. आत्ता कुठे ऑनलाईन तिकीट प्रणाली आली आणि किंवा नाही का स्कॅन करून तुम्ही तिकीट काढू शकत होता. हे आत्ता जस्ट 1-1.5 वर्षांमध्ये झालं. ती गोष्ट करण्यासाठी नाही का टीला एवढे दिवस लागले. तर मग आत्ता हे स्मार्ट कार्ड म्हणजे नेमकं याच्यातनं सरकारला साध्य काय होणार आहे. जे कार्ड काढण्यासाठीचे जे 200 रुपये आहेत ते मिळणार आहेत की त्यामध्ये रिचार्ज आहे तो मिळणार आहे, नेमकं काय काहीच समजत नाही आहे. कारण आधार कार्ड दाखवून सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना याची सवलत मिळत होती, महिलांना सवलत मिळत होती, विद्यार्थ्यांसाठी पास होता.
मग ते सगळं असताना आणखी या कार्डची गरज काय, हा पहिला मुद्दा आहे. आता सरकारने जे आहे ना, तर 3,000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त केलेले आहेत हे कार्ड काढण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, बस स्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पाडत असल्यामुळे ग्रामीण भागातील जे प्रवासी आहेत त्यांनासुद्धा या योजनेतनं दिलासा मिळालेला आहे. आता याची किंमत जी आहे ती अगोदर मी सांगितलं GST सह 199 रुपये आहे, परंतु तुम्ही जर जुनं स्मार्ट कार्ड जमा केलं तर 149 रुपयांमध्ये तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वॉलेट मर्यादा किमान 100 रुपये आहे आणि 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज आहे, म्हणजे 100, 150, 200, 250. आता याच्यामध्ये जे आहे ना, रिचार्ज तुम्ही ETM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून तुम्ही सहज रिचार्ज करू शकता. आता STचा हा निर्णय म्हणजे त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की परंपरागत जो ST प्रवास होता तो डिजिटल करण्यासाठी या कार्डच्या खूप सुविधा आहे. त्यानंतर आता यामुळे तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही आहे आणि तिकिटांसाठी लागणारा वेळ यामुळे वाचत आहे. तिकिटासाठी रोख रक्कम ठेवण्याची गरज भासत नाही आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे कार्ड अनिवार्यच आहे. विशेष करून तुम्ही महिला असाल आणि तुम्ही अर्ध्या तिकिटांवर बस प्रवास करत असाल तर तुम्हाला हे कार्ड असणं आता गरजेचंच आहे. नाहीतर तुम्हाला जी सवलत आहे ती मिळणार नाही आहे. आधार कार्डवर ह्या सवलती आता तुम्हाला शक्य ठेवलेल्या नाही आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला आणि ST महामंडळाचा हा निर्णय, सरकारचा हा निर्णय तुम्हाला पटला का, खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि या जे कार्ड आहे, स्मार्ट कार्ड आहे STचं, याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.